प्रश्न पहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? पर्याय 1 14 एप्रिल 1891, पर्याय 2 15 ऑगस्ट 1890, पर्याय 3 26 जानेवारी 1892, पर्याय 4 2 ऑक्टोबर 1895. उत्तर बरोबर आहे 14 एप्रिल 1891. प्रश्न दुसरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? पर्याय 1 महाड, पर्याय 2 महू मध्य प्रदेश, पर्याय 3 नागपूर, पर्याय 4 मुंबई. उत्तर बरोबर आहे महू मध्य प्रदेश. प्रश्न तिसरा, बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय होते? पर्याय 1 भीमराव रामजी आंबेडकर, पर्याय 2 भीमराव कृष्णाजी आंबेडकर, पर्याय 3 भीमराव रामदास आंबेडकर, पर्याय 4 भीमराव गोपाळ आंबेडकर. उत्तर बरोबर आहे भीमराव रामजी आंबेडकर. प्रश्न 4, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? पर्याय 1 महात्मा गांधी, पर्याय 2 जवाहरलाल नेहरू, पर्याय 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय 4 राजेंद्र प्रसाद. उत्तर बरोबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 5, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या देशात उच्च शिक्षण घेतले? पर्याय 1 जपान, पर्याय 2 अमेरिका, पर्याय 3 फ्रान्स, पर्याय 4 रशिया. उत्तर बरोबर आहे अमेरिका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता सामाजिक आंदोलन सुरू केले? पर्याय 1 चळवळ भारत सोडो, 2 असहकार आंदोलन, पर्याय 3 महाड सत्याग्रह, पर्याय 4 स्वदेशी आंदोलन. उत्तर बरोबर आहे महाड सत्याग्रह. प्रश्न 7, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला? पर्याय 1 गीता रहस्य, पर्याय 2 भारत माझा देश, पर्याय 3 जातीचा उच्छेद, पर्याय 4 हिंद स्वराज्य. उत्तर बरोबर आहे जातीचा उच्छेद. प्रश्न 8, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन कधी झाले? पर्याय 1 6 डिसेंबर 1956, पर्याय 2 14 एप्रिल 1956, पर्याय 3 26 जानेवारी 1950, पर्याय 4 2 ऑक्टोबर 1950. उत्तर बरोबर आहे 6 डिसेंबर 1956. प्रश्न 9, भारतीय संविधान कधी अंमलात आले? पर्याय 1 15 ऑगस्ट 1947, पर्याय 2 26 नोव्हेंबर 1950, पर्याय 3 26 जानेवारी 1950, पर्याय 4 14 एप्रिल 1951. उत्तर बरोबर आहे 26 जानेवारी 1950. 10, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता धर्म स्वीकारला? पर्याय 1 हिंदू, पर्याय 2 इस्लाम, पर्याय 3 ख्रिश्चन, पर्याय 4 बौद्ध. उत्तर बरोबर आहे बौद्ध.